2 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्वाधिक लक्ष वेधलेल्या अचलपूर नगरपालिकेवर सर्वच राजकीय पक्षांनी आपली करडी नजर ठेवलेली आहे। आपल्याच पक्षाचा झेंडा येथे फडकावा यासाठी संपूर्ण ताकदीनिशी पक्ष श्रेष्ठी तथा कार्यकर्ते बाशिंग बांधून तयार आहेत। अशातच 21 नोव्हेंबर रोजी नामांकन अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती। जनतेतून निवडून द्यावा लागणाऱ्या नगराध्यक्ष पदासाठी आज अखेर सर्व पक्षाचे 7 उमेदवार रिंगणात राहिले आहेत। 4 उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत। सोबतच नगरसेवक पदासाठी 20 प्रभागातून 247 उमेदवार मैदानात आहे। या 247 पैकी 21 उमेदवार जनतेतून निवडले जाणार आहे। निवडणूक अगदी चुरशीची होणार, मात्र विजयाचा गुलाल कोण उधळणार हा इथं उत्सुकतेचा विषय आहे। नमस्कार मित्रांनो, आम्ही घेऊन येतोय अचलपूर नगरपालिकेचे अपडेट। अचलपूर नगरपालिकेवर झेंडा कोणाचा फडकेल, नगरसेवक कोण निवडून येतील यासाठीच पुरी रणनीती आजपर्यंतची फायनल झालेली आहे। आज शेवटची तारीख होती। या तारखेच्या दिवशी 21 तारीख आजच्या दिवसपर्यंत किती लोकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले, काय घेतले याचीच अपडेट आम्ही तुम्हाला देतोय। मित्रांनो, अचलपूर नगरपालिकेमध्ये आज नगराध्यक्ष जनतेतून निवडून येणाऱ्या नगराध्यक्षासाठी आज केवळ 7 उमेदवार उरलेले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे जे मागे घेतलेल्या उमेदवारांची जे नावं आहेत मी तुम्हाला सर्वप्रथम सांगतो आहे। सर्वत अंजुम मोहम्मद साजिद, चेतन शर्मा, दीपाली कुंदन यादव आणि प्रतीक्षा राम ठाकरे या 4 लोकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे। आता शिल्लक जी आहे मैदानात जी आहे, खरं रणांगणात जी लोक आहेत त्या रणांगणातल्या लोकांची ज्यांची खरी कुस्ती आपण म्हणूया राजकीय कुस्ती, राजकीय तालीम इथं झालेली आहे, पण जी कुस्ती होणार आहे त्यांचं नाव मी तुम्हाला सांगतोय। रुपालीताई अभय महाताने ह्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आहेत नगराध्यक्षासाठी। आणि नुरुश सबाह एहतेशाम नबील ह्या काँग्रेसकडून यांची उमेदवारी आहे। शबाना बानो बुल हुसेन ह्या MIM कडून यांची उमेदवारी आहे नगराध्यक्षपदासाठी। सारिका अनिल पिपळे ह्या प्रहारकडून उमेदवार आहेत। शिवाय परवणी सुनील बावणे ह्या अपक्ष उमेदवार आहेत। राधिका अरुण घोटकर ह्या शिवसेना उभाटा गटाच्या उमेदवार आहेत। रेखा जियालाल गडरेल ह्या शिवसेना शिंदे गटाकडून, शिंदे पक्षाकडून त्यांनी आता अखेर त्यांची उमेदवारी दाखल झालेली आहे। आता तुम्हाला महत्त्वाचं सांगतो मित्रांनो, इथे 20 प्रभाग आहेत। 20 प्रभाग असताना 41 सदस्य जनतेला आपल्याला निवडून द्यावे लागणार आहेत। त्या 41 सदस्यांसाठी इथे सर्व प्रभागामध्ये विविध प्रवर्गातून, ज्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, शिवाय OBC, ओपन यामध्ये इथे 247 उमेदवार रणांगणात आहे। मित्रांनो, 247 प्रभाग वाईज आम्ही यादी आज काही तुम्हाला अपडेट करणार नाही, मी पुढच्या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। 247 आणि नगराध्यक्षासाठी एकूण 7 उमेदवार। मित्रांनो, बघूया, निर्णय आपल्या हाती आहे। ताज कोणाच्या डोक्यावर बसतोय आणि आपण कोणाला निवडून देत आहे हा महत्त्वाचा प्रश्न आणि इथं उत्सुकतेचा प्रश्न ठरेल। धन्यवाद। पंकज साबूसह ललित कांबळे, विदर्भ न्यूज, परतवाडा। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।